मौजे टाकळी गावातील गायरान जमिनीवर प्रस्तावित MIDC रद्द करावी, जमीन हस्तांतरण प्रक्रिया तातडीने थांबवावी आणि गावाची सैनिकी परंपरा जपावी या मागण्यांसाठी टाकळी पंचक्रोशीतील माजी सैनिक, शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे। आज या आंदोलनाचा दुसरा दिवस असून आज टाकळी गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। सिंदूर ऑपरेशन मध्ये सेवा देणारा जवान आज आंदोलन करतो ही खंत असून सरकारने नको तो विकास गावावर लादत असल्याचा आरोप माजी सरपंच हर्षदा पाटील यांनी केला। जो सिंदूर ऑपरेशन मध्ये माझा जवान सहभागी झालेला होता, त्याला आज इथं कलेक्टर ऑफिसच्या बाहेर उपोषण करण्यासाठी, आपली गावाची हद्द वाचवण्यासाठी इथं बसावं लागत आहे। ही अतिशय खंत आहे। मी एक शहीद जवानाची सून आहे। माझं गाव सैनिक टाकळी म्हणून ओळखलं जाते। माझ्या गावामध्ये जवळपास हजारो सैनिक आहेत, आजी माजी सैनिक आहेत। अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे, 2003 पासून आमच्या ज्या गावाच्या मागण्या होत्या त्याच्यामध्ये गावठाण हद्दवाढ असेल, केवी स्कूल असेल, केंद्रीय महाविद्यालय असेल, आमच्या मुलांसाठी भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र असेल, मुलांना आमच्या पळण्यासाठी रूट्स असतील, क्रीडांगण सोय असेल, परत आमची जी माजी सैनिक असतात अक्षरशः तिथं सीमेवर लढत लढत त्यांचे एकही शरीराचे पार्ट व्यवस्थित नसतात, त्यांचे गुडघे, त्यांचे हातपाय सगळे कामात नाही गेलेले असतात। अशांना तिथं विरंगुळा होण्यासाठी बाग बगीचा असू दे, नाना नानी पार्क असू दे, अशा बऱ्याचशा आमच्या ज्या मागण्या होत्या या सगळ्या बाजूला ठेवून तत्पूर्वी जो 2019 ला महापूर झाला, या महापुरामध्ये माझं सैनिक गाव हे धरून सुद्धा खालची आमची 11 गावं जी पूरबाधित झाली, यांच्यासाठी आम्ही पुरामध्ये व्यवस्था किंवा आणीबाणीच्या काळामध्ये ज्या छावण्या असू देत किंवा त्यांच्या सोयी सुविधेसाठी आमच्या त्या क्षेत्रामध्ये जे शेड आम्ही मागणी केली, पूरग्रस्तांना जमीन वाटपासाठी मागणी केली, या एकही मागण्या न होता शासन आपल्या मागण्या का आमच्यावर लादतंय, का नको तो विकास तुम्ही आमच्यावर लादताय, जो पाहिजे, जो माणसाच्या राहण्यासाठी विकासाच्या अंगानं जो आहे, जो मागणीचा आहे, तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, लोकप्रतिनिधी आम्ही तुम्हाला निवडून देऊन त्या ह्याच्यावर बसवलेला आहे, नको तो विकास तुम्ही आमच्या गावावर का लादताय आणि त्याचा खरोखर आम्ही निषेध आहे, त्या सरकारचा निषेध आहे, त्या विकासाचा निषेध आहे। हा विकास नकोच आम्हाला। खरोखर आज खूप दुर्दैवाची गोष्ट पण वाटत आहे की जो जवान आमचा देशाचं संरक्षण करतोय त्याला आज आपलं गाव वाचवण्यासाठी इथं कलेक्टर ऑफिसच्या बाहेर येऊन गेली 2 दिवस झाला, आता उपोषणाचा दुसरा दिवस चालू आहे आणि इथं येऊन बसावं लागत आहे। अतिशय खंत लागणारी एक दुर्दैवी गोष्ट आमच्यासाठी याच्यापेक्षा मोठी कुठलीच नसणार आहे। आणि आता तर हे सरकार जागं होणार आहे की नाही आणि आम्हाला न्याय मिळणार आहे की नाही, आता वाटच बघायची आहे आम्हाला पण। माझा एक सैनिक देश वाचवत आहे तर दुसरा सैनिक गाव वाचवण्यासाठी लढत आहे। सरकारची सुरू असलेली हुकुमशाही खपवून घेणार नाही असा इशारा सैनिक टाकळी गावची सून निवेदिता वासमकर यांनी दिला। आज माझा एक सैनिक शेकडो किलोमीटर देशाची सेवा करत आहे आणि एक जवान माझा इथं गाव वाचवायसाठी, हे गावठाण वाचवण्यासाठी इथं बसलेला आहे। माझ्या गावचा एक घरटी नागरिक सीमेसाठी लढत आहे, त्यांची मुलं बाळ, त्यांची आई घरी असतात। आम्ही जे निवडून दिलेले आमदार आहेत त्यांनी MIDCचा प्रस्ताव इथं मांडलाय, परप्रांतीय इथं आणून ठेवणार, माझी महिला सुरक्षित कशी राहणार सांगा भाऊ आपण। त्यामुळं जी नको ती तुमच्या आश्वासन आहेत ती आमच्यावर लादू नका, जे काय आमच्या मागण्या आहेत त्या तुम्ही हे करा, तुमची हुकुमशाही तर चालणार नाही। ज्या काय आमच्या मागण्या आहेत, आमचे लोक 2 दिवस, आमचे हे सगळे बंधू 3 दिवस सैनिक टाकळीमध्ये उपोषणाला बसलेले, सरकारने एकही दाद घेतली नाही। त्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला की कोल्हापूरमध्ये येऊन बसायचा। कालपासून चांगला प्रतिसाद आहे आणि जोपर्यंत MIDC हटत नाही तोपर्यंत आम्ही मागं हटणार नाही। महिला असू दे किंवा पुरुष असू दे, त्यांच्या पाठीशी आम्ही कायम खंबीरपणे उभं राहणार आणि MIDC रद्द करणार म्हणजे करणार। प्रत्येक युद्धात सैनिक टाकळीच्या सैनिकांचा सहभाग असून मागण्या मान्य न केल्यास 15 ऑगस्ट पर्यंत उपोषण करू असा कडक इशारा डॉक्टर विकास पाटील यांनी दिला। सैनिकांचं गाव सैनिक टाकळी, ज्या गावानं देशासाठी 18 जवान शहीद दिलेले आहेत आणि ज्या गावामध्ये आज 1200 जवान आजी माजी सैनिक आज देशाच्या कानाकोपऱ्यावरती प्रत्येक तिथं युनिटमध्ये आज सैनिक तिथे कार्यरत आहेत। आजपर्यंत देशातले जेवढे युद्ध झालेले आहेत असं कुठलंही युद्ध नाही की त्या युद्धामध्ये टाकळीचे जवान त्याच्यामध्ये सहभागी झालेले नाहीत।
आज माझा भाऊ या ठिकाणी परवाच एअरफोर्स मधून सेवानिवृत्त झाला. सिंदूर ऑपरेशन मध्ये ज्याने भाग घेतलेला होता तो जवान सेवानिवृत्त झाल्यानंतर आज त्याला या संघर्षामध्ये त्याला सहभागी व्हावं लागतं. ही सगळ्यात देशाच्या समोरच्या आणि आमच्या गावाच्या समोरची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. आज आमची जी 47 हेक्टरची जमीन आहे ती जमीन आमच्या पूर्वजांनी शाबूत ठेवलेली होती. ती शेतकऱ्यांच्या आणि माजी सैनिकांच्या उपयोगासाठी हितासाठी असायला पाहिजे होती. ती जमीन आज MIDCच्या नावाखाली इथले जे राज्यकर्ते आहेत, आमचे जे तालुक्याचे आमदार आहेत आणि इथले जे व्यापारी आणि उद्योगपती आहेत ही घशात घालू पाहत आहेत. आणि ह्या MIDCला आमच्या सैनिक टाकळीतील माजी सैनिकांचा तीव्र असा विरोध आहे. टाकळीमध्ये आम्ही 3 दिवस उपोषणामध्ये बसलो. आम्हाला आश्वासन दिलं गेलं, परंतु बैठक न झाल्यामुळे आज आम्ही कलेक्टरच्या दारामध्ये या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहेत. यामध्ये चार माजी सैनिक आणि 2 शेतकरी आणि बाकीच्या गावकऱ्यांचा सगळा पाठिंबा. आज महिला प्रचंड संख्येने या उपोषणामध्ये सहभागी झालेले आहेत. काल विविध संघटनांचे पक्षाचे पदाधिकारी येऊन या ठिकाणी या आंदोलनाला पाठिंबा दिलेले आहेत. आणि याची दखल घेऊन काल कोल्हापूर जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब या ठिकाणी येऊन गेले आणि त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की कलेक्टर साहेब आणि आमच्या तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची भेट घडवून आणून देतो असं त्यांनी सांगितलेलं. परंतु ही लवकर भेट होणं गरजेचं आहे. आणि लवकर जर उपोषण जर थांबलं नाही तर आम्ही हे उपोषण आमरण करणार आहेत. 15 ऑगस्ट पर्यंत आमची थांबायची तयारी आहे की ज्या देशासाठी स्वातंत्र्यासाठी आमचे जवान शहीद झालेले आहेत त्या स्वातंत्र्याची फळं जर आमच्या माजी सैनिकांना जर मिळणार नसतील तर या स्वातंत्र्याचा उपयोग काय असा आमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतोय. खऱ्या अर्थानं या माजी सैनिकांच्या वैयक्तिक कुणाचाही या ठिकाणी प्रश्न नाही. गावाची जमीन गावाच्या हितासाठी सैनिकांच्या हितासाठी शाबूत राहिली पाहिजे ही एकमेव मागणी आमच्या इथल्या सैनिकांची आहे. आणि ही जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण आम्ही मागे घेणार नाही. मग त्याच्यासाठी आम्हाला पुढे विधान भवनावरती जर जावं लागलं तरी आम्ही मागे पुढे बघणार नाही. लेफ्टनंट विजय गायकवाड. सैनिक टाकळी जे सैनिक परंपरेचं गाव, या गावामध्ये माझे टोटल 18 जवान या गावामध्ये शहीद झालेले आहेत. आणि आता आमच्या ज्या मागण्या आहेत ते MIDC होऊ नये म्हणून, कारण का ज्या सैनिकांचे ज्या मागण्या आहेत त्या पुऱ्या झालेल्या नाहीत. कारण का 2008 मध्ये आम्ही सैनिक आवास योजनासाठी आवेदन दिलं होतं आणि त्यानंतर जे ग्रामपंचायतमध्ये आवेदन देऊन सुद्धा ज्यांनी हे आमचं आवेदन नकारून या ठिकाणी MIDC लादत आहेत, या सरकारनं आज आमची सैनिकांची जी परिस्थिती झालेली आहे, कारण का आपण आम्ही देशाची जी भूमी वाचवण्यासाठी आम्ही अहोरात्र ड्युटी केली. आज आमची जमीन वाचवण्यासाठी आज आम्हाला उपोषण करण्याची पाळी आलेली आहे. खरोखरच या शासनानं दखल घ्यावी, कारण या शासनानं जे नको आहे ते MIDC या ठिकाणी लादत आहेत आणि हे होऊ नये. आणि या ठिकाणी आमचं MIDC विरोधात आंदोलन कायम असं राहील. जे MIDC जोपर्यंत कलेक्टर साहेब आणि यड्रावकर साहेबांनी हिनी जो रद्द करत नाहीत तोपर्यंत आमचं हे आंदोलन होत राहील. कालच पालकमंत्र्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन लवकरच जिल्हाधिकाऱ्यांची आणि आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची भेट घालून देतो असं आश्वासन दिलं आहे. भर पावसात या आंदोलनात ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. जनप्रवास लाईव्हसाठी कॅमेरामॅन आकाश कांबळे सोबत अमृता पवार, कोल्हापूर.